28 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 301 पासून पुढे. उगमीची वाळून जाये ते ओघी कैचे वाहे, जीवू गेलिया आहे चेष्टा देही. तैसे मन हे पांडवा मूळ यया इंद्रिय भावा, हेची राहटे आगवा द्वारी इही. परी जिये वेळी जैसे जे होऊन आतू असे, बाहेरी ये तैसे व्यापार रूपे. या लागी साचोकारे मनी अहिंसा थावे थोरे, जैसी पिकली धृती आदरे बोभात निगे. म्हणून इंद्रिये तेची संपदा, वेचिता ही उदावादा. अहिंसेचा धंदा करीते आहाती, समुद्री दाटे भरिते ते समुद्रची भरितया ते. तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले, हे बहु असे पंडितू. धरुणी बाळकाचा हातू, वोळीलिही व्यक्तू आपणची. तैसे दयालत्व आपले, मने हाता पाया आणले. मग तेथे उपजविले अहिंसे ते. या कारणे किरीटी इंद्रियांची या गोठी, मनाची राहाटी रूप केले. ऐसा मने देहे वाचा, सर्व संन्यासो दंडाचा. झाला ठाई जयाचा देखशील, तो जाण वेल्हाळ ज्ञानांचे वेळाऊळ. हे असो निखिळ ज्ञानचितो, जे अहिंसा काने ऐकिजे. ग्रंथाधारे निरूपिजे, ते पाहावी हे उपजे तो तैची पाहावा. ऐसे म्हणितले देवे, ते बोले एके सांगावे. परी फाकला हे उपसावे तुम्ही मज, म्हणाल हिरवे चारी गुरु. विसरे मागील मोहर धरू, का वारे लगे पाखिरू गगनी भरे. तैस्या प्रेमाची या स्फूर्ती, फावुलिया रसवृत्ती. वाहविल्या मती आकळेना, तरी तैसे नोहे अवधारा. कारण असे विस्तारा, एरवी पद तरी अक्षरा तीही चेची. अहिंसा म्हणता थोडी, परी ते तेची होय उघडी. जय लोटी जती कोडी मतांचिया, एरवी प्राप्ते मतांतरे. थातंबुनी अंग भरे, बोली जेल ते नसरे तुम्हा पाशी. रत्न पारखियांच्या गावी, जाईल गंडकी तरी सोडावी. काश्मीरी न करावी मिडगन जेवी, काईसा वासू कापुरा. मंद जेथ अवधारा, पीठाचा विकरा तिये साते. म्हणून इये सबे, बोलके पणाचे निक्षोभे. लाग सरून लभे बोला प्रभू, सामान्य आणि विशेषा. सकळे किजील देखा, तरी कानाचे अमुखा. कडे न्याल ना तुम्ही, शंकेचे निगदळे. जे शुद्ध प्रमेय मेळे, तै मागुतिया पाऊली पळे अवधान येते. का करुणी बाबुळीची बुंधी, जळे जिये ठाती. त्यांची वास पाहती हंसू काही. का अभ्रा पैलीकडे, जे येत चांदिने कोडे. तैच कोरे चांचुवडे उचलिती ना, तैसे तुम्ही वास न पाहल. ग्रंथू नेघा वरी कोपाल, जरी निर्विवाद नव्हेल निरूपण. न बुजविता मते, न फिटे आक्षेपांचे लागते. ते व्याख्यान जी तुमते जोडून नेदी, आणि माझे तव आघवे. ग्रंथन येण्याची भावे, जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. एरवी तरी साचुकारे, तुम्ही गीतार्थाचे सोयरे. जाणून गीता एकसरे धरली मिया. श्रीकृष्ण अर्जुनास पुढे म्हणतात, जी उगमाच्या ठिकाणीच कोरडी पडली आणि तिला पुढचा प्रवाह कोडचा किंवा प्राण गेल्यावर देहात चलनवलन असते का, त्याप्रमाणे अर्जुना, या सर्व इंद्रिय व्यापारांचे मन हेच मूळ आहे. याच्या द्वारे सर्वांचाच व्यापार सुरू असतो. परंतु ज्यावेळी त्याचा आज जसा संकल्प असेल, त्याप्रमाणे ते क्रियेचे द्वारा बाहेर येते. याकरिता मनातच खरोखरी अहिंसा वृत्ती बळकट असते, म्हणून ती बाहेर दिसते. उदाहरणार्थ, जसा पिकलेल्या फळाचा स्वाद आपोआप बाहेर येतो, म्हणून अहिंसा हीच आपली खरी संपत्ती होय, असे मानून इंद्रिये तिचेच आचरण करतात. समुद्राला भरती आली म्हणजे त्याच्या पाण्यानेच खाड्या भरून येतात. त्याप्रमाणे मनात असलेलीच गोष्ट इंद्रियाच्या ठिकाणी दिसते. हे आता पुरे. गुरुजी बालकाचा हात धरून आपणच त्याच्या हाताने जशा ओळी लिहितात, त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी असलेले दयालुत्व मनाने हातात व पायात आणल्यामुळे त्याच्याकडून सहजच अहिंसाचार घडतो. म्हणून अर्जुना,
इंद्रियांची अहिंसा म्हणून तुला जी सांगितली ते खरोखर मनाचेच रूप होय. याप्रमाणे काया वाचा मने ज्याच्या ठिकाणी तुला हिंसेचा त्याग दिसेल तो पुरुष ज्ञानाचा लाडका अथवा ज्ञानाचे वस्तिस्थानच आहे. फार काय, तो मूर्तिमंत ज्ञानच आहे. ऐकू येणारी व ग्रंथात सांगितलेली अहिंसा पाहावी असे जेव्हा वाटेल तेव्हा त्याला बघावे म्हणजेच पुरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे देवांनी सांगितले ते मी वास्तविक थोडक्यात सांगावयास पाहिजे होते, पण विस्तार झाला, त्याची क्षमा करावी. हिरव्या कोरणात चरण्यासाठी सोडलेली गुरे कोठपर्यंत आली हे जसे जाणत नाही, किंवा आकाशात भराऱ्या मारताना आपण किती दूर आलो याचे पक्ष्यांना भान नसते, त्याप्रमाणे प्रेमाच्या भरात रसाळ वर्णन करताना मी किती वाहवत गेलो हे विसरलो असे तुम्ही म्हणाल. पण तसा हा प्रकार नसून मी हेतू पुरस्पर विस्तार केला आहे. तसे पाहिले तर अहिंसा या पदातच 3 अक्षरे आहेत. अहिंसा दिसायला लहान वाटते, पण जेव्हा असंख्य मताचे खंडन करावे तेव्हाच ती स्पष्ट होते. एरवी ही दुसरी मते तुम्हाला न सांगता जर फक्त माझेच मत सांगितले तर ते एवढे तुम्हाला पटलेच नसते. रत्न पारखणाऱ्या लोकांच्या गावात शाळीग्राम शिळा रत्न म्हणून विकली जाईल अशी कल्पना असेल तरी गाठोड्यातून बाहेर काढावे व सरस्वतीची स्तुती केली तरी ती अपुरीच पडणार, म्हणून ती जशी करू नये. जिथे बाजारात कापराला वास मंद आहे असे म्हणतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी होईल. म्हणून श्रोते हो, तुमच्या सभेत मी कोणी एक मोठा वक्ता आहे अशा भावनेने आलो नाही. सामान्य आणि विशेष वर्णन असा भेद न ठेवता जर मी सगळे सरसकट सांगेन तर तुम्ही माझे बोलणे ऐकण्यासही तयार होणार नाहीत. एखादे तत्व सांगताना जर मध्ये शंका आली तर त्या विषयावरील तुमचे लक्ष नाहीसे होईल, किंवा ज्या पाण्यावर शेवाळ माजले आहे त्या पाण्याकडे हंस पक्षी ढुंकूनही तरी पाहतात काय, किंवा चंद्राचे चांदणे ढगांनी झाकले असताना त्यातील रसपानाकरता चकोर पक्षी आपली चोच उघडीत नाही, त्याप्रमाणे माझे सांगणे जर निर्विवाद नसेल तर माझा ग्रंथ हातात घेणारच नाहीत, पण उलट राग मात्र येईल. निरनिराळी मते सांगितली नाहीत तर त्यावरील संशयाचे निराकरण होणार नाही. असे व्याख्यान मला तुमच्यासारख्या श्रोत्यांची जोड लाभू देणार नाही. आणि माझ्या ग्रंथरचनेचा सर्व व मुख्य उद्देशच हा आहे की तुम्ही संतांनी माझ्यावर प्रसन्न होऊन सदैव समोर असावे. मला माहीत आहे की तुम्ही गीतेचे भोगते आहात, म्हणूनच मी यावरच ग्रंथरचना करण्याचे ठरवले आहे, असे श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.